आजचा जो माझा विषय आहे तर तो विषय म्हणजे गरुडाच्या जीवनातून देव आपल्याशी बोलत आहे आणि ते आपल्याला शिकायचं आहे. बघा, पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर बायबलमध्ये देव लोकांशी बोलत आहे आणि देव लोकांशी बोलत असताना लोकांना समजेल त्या भाषेमध्ये तो बोलतो आणि पृथ्वीवरील वेगवेगळ्या गोष्टींचा तो वापर करून लोकांना ते सांगतो की तो कसा आहे. कारण की देव आणि मनुष्य यांच्यामध्ये जर आपण पाहिलं फार मोठी तफावत आहे. मनुष्य आपण किती जरी हुशार असलो तरी देखील देवाला समजणं हे सोपं नाहीये आणि म्हणून देव काय करतो, आपण मानवाने त्याला समजून घ्यावं, त्याला ओळखावं की तो कोण आहे. त्यासाठी या पृथ्वीवरील छोट्या छोट्या गोष्टीचा वापर करून देव आपल्याला सांगतो की तो आपल्यासाठी काय आहे, तो आपल्यासाठी काय काय करू इच्छितो. मग बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की देव गरुडाचं उदाहरण घेऊन मानव जातीला एक संदेश देत आहे आणि मानव जातीला तो सांगत आहे की तो नक्की काय आहे. म्हणून आजचं आपलं शीर्षक असणार आहे गरुडाच्या जीवनातून देव आपल्याशी बोलत आहे. गॉड इज स्पीकिंग टू अस थ्रू द लाईफ ऑफ अन ईगल. आणि काय बोलत आहे तर ते आपण पाहूया. आणि काही गोष्टी, मुख्य करून 3च गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या गोष्टी देव आपल्याशी गरुडाच्या जीवनातून बोलत आहे. किंवा याला दुसरं शीर्षक आपण देऊ शकतो गरुड, देव आणि मी. आणि जे काही उल्लेख आलेले आहेत तर ते उल्लेख म्हणजे एका लाक्षणिक अर्थाने आलेले आहेत, उपमा दिलेले आहेत. आणि बायबलमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 40 वेळा गरुडाविषयी बोललेला आहे. म्हणजे अर्थातच एखाद्या पक्षाविषयी जर इतकं जास्त बोललेला आहे तर नक्कीच त्याच्या पाठीमागे काहीतरी देवाचा उद्देश असला पाहिजे. आणि 40 वेळा गरुड गरुड हा शब्द आलेला आहे. आणि एका भागामध्ये सुरुवातीला सांगितले, जसे की आपण पाहतो प्राणी, पशु, पक्षी असेल तर काही लोक मांसाहारी असतात, काही शाकाहारी असतात. प्रत्येकाचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. काही ना कोंबडी आवडते, काही ना काहीतरी बकरी आवडते, काही ना मेंढा आवडते, त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु देवाने सुरुवातीपासून असं म्हटलं होतं की गरुड हा जो पक्षी आहे तर तो तुम्ही खायचा नाहीये, त्याला न खाणाऱ्या यादीमध्ये टाकलं होतं आणि म्हटलं होतं की ओंगळ समजून तुम्ही गरुड, गीध आणि कुरुड असे जे पक्षी आहेत तर ते खायचे नाहीये. म्हणजे माणसाने गरुडाची शिकार करून त्याला खाऊ नये अशी आज्ञा दिलेली होती. तो एक भाग झाला. पण आता गरुडाच्या जीवनातून शिकायचं म्हणजे नक्की काय तर गरुडाचे पंख. पहिली गोष्ट, गरुडाच्या पंखापासून देव आपल्याला काहीतरी धडा देत आहे. आता त्या गरुडाच्या पंखाकडे जर आपण पाहिलं तर चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की सर्व पक्ष्यांपेक्षा गरुडाचे पंख हे फार स्ट्रॉंग असतात आणि मोठे असतात. चिमणी आणि गरुड काय तुलना करणार, काहीच नाहीये. मोर फार दिसायला सुंदर आहे पण तो पृथ्वीवरती डान्स करतो. तो गरुडासारखा आकाशामध्ये भरारी मारू शकत नाही. आणि म्हणून आपण पाहतो अनेक संस्था असतील, अनेक पक्ष असतील, अनेक देश असतील, त्यांनी गरुडाचं चिन्ह आपल्या फ्लॅग वरती लावलेलं आहे की नाही. अनेक देश आहेत, अनेकांनी आपल्या घराला गरुडाचं नाव दिलंय, गाडीवरती गरुडचं चित्र असते. म्हणजे अनेक लोक त्या गरुडाला कुठेतरी असं ठेवतात, त्याच्याकडे असं पाहतात की हा आम्हाला गरुडासारखं उंच भरारी मारायची. कारण गरुड काय करतो, उंच भरारीला दर्शवतो. आणि म्हणून पहिली गोष्ट गरुडाच्या पंखाविषयी आपण शिकणार आहोत. आणि पवित्र शास्त्रामध्ये देव त्याचे आवडते लोक इस्रायल लोकांना आठवण करून देतो. हे वाचलेले शब्द समजण्यासाठी एक पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. जसं की आपण पाहतो की अनेक देश आता स्वतंत्र झालेले आहेत, अनेक देश इस्टॅब्लिश झालेले आहेत. परंतु जे अनेक देश इस्टॅब्लिश झालेले आहेत आता ते स्वतंत्रतेमध्ये जगत आहे. काही वर्षांपूर्वी, काही शतकांपूर्वी, दशकांपूर्वी आपण पाहतो अनेक देश गुलामगिरीमध्ये होते आणि काही पुढारी पुढे आलेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना त्या गुलामगिरीमधून बाहेर काढलेलं आहे. अगदी इस्रायल देशाची गोष्ट अशीच आहे की एकेकाळी काही वर्षांपूर्वी अशी गोष्ट होती की ते मिसर नावाच्या देशामध्ये, इजिप्त नावाच्या देशामध्ये ते लोक गुलामगिरीमध्ये जगत होते. आणि म्हणून मोशे नावाचा एक पुढारी पुढे आला आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्या इजिप्त देशामधून इस्रायल लोक बाहेर पडले. परंतु हे सगळं करत असताना देवाने त्या मोशे नावाच्या व्यक्तीला ज्ञान दिलं आणि या पाठीमागे देवाचा हात होता. आणि मग देव त्यांना समजावून सांगतो त्या लोकांना की तुम्ही एकेकाळी गुलामगिरीत होता, गुलामगिरीमधून मी तुम्हाला बाहेर काढलं. आणि बाहेर काढताना कसं काढलं तर तिथं म्हणतो तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. म्हणजे देव सांगतो की गरुडाच्या पंखावर बसून मी तुम्हाला, म्हणजे हे शब्दशः घेण्याची गरज नाहीये की गरुडाचे पंख मोठे मग एक माणूस तिथं बसला, एक माणूस बसला आणि गरुडावरती बसून ते आले नाहीये. हे शब्दशः घेण्याची गरज नाही, उपमा आहे. म्हणजे देव सांगतोय की गरुडाच्या पंखावरती म्हणजेच कसं तुम्हाला अलगदरित्या आणि सुखरूपरित्या मी तुम्हाला त्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. म्हणजेच मला इथे एक धडा तुम्हाला शिकवायचा, तो म्हणजे गरुडाच्या पंखामधून देव आपल्याला शिकवतो की देव आपली काळजी घेतो. बघा इस्रायल लोकांची त्यांनी काळजी घेतली, त्यांना त्या गरुडाच्या पंखावर बसून तो म्हणतो मी तुम्हाला सुखरूप आणलेलं आहे, गुलामगिरीतून बाहेर काढलेलं आहे
आणि तो आपली काळजी घेतो असं तो सांगतो. तर देव पुन्हा एकदा इस्रायल लोकांना आठवण करून देतो, मी तुम्हाला त्या गुलामगिरीमधून सुखरूप बाहेर आणलेलं आहे, जणू काय मी तुम्हाला त्या गरुडाच्या पंखावरती बसून आणलाय. आणि पुढे तो असं म्हणतो, परमेश्वर गरुडासारखा आहे इस्रायलसाठी. का बरं? गरुड पक्षी आपल्या पिल्लांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. चॅनलवरती जर बघितलं पक्ष्याविषयी तर तिथं तुम्हाला पाहायला मिळेल की गरुड पक्षीचं एक वैशिष्ट्य असतं. ती काय करते, आपल्या पिल्लांसाठी चांगला काट्यांचा एक खोपा तयार करते, परंतु आतमध्ये तिची पिसं असतात किंवा कापूस आणि मऊदार अशा गोष्टी तिथे टाकते. ज्यावेळेस ती गरुड पक्षी अंडी देते आणि पिल्लं त्या अंड्यामधून बाहेर येतात, तर सुरुवातीचे दिवस जे आहे तर ते पक्षी जे गरुड पक्षीचे जे पक्षी छोटी छोटी पिल्लं असतात तर ते आरामदायी जीवन जगतात आणि ती त्यांना आरामदायी जीवन जगू देते, भरू देते. परंतु काही दिवसांतच आपण पाहतो, ज्यावेळेस ते छोटी छोटी पिल्लं मोठे होतात तर ती पक्षी गरुड पक्षी येते आणि ज्या कम्फर्टेबल त्या नेस्टमध्ये त्या पेच्यामध्ये त्या पिल्लांना ठेवलेले असते, तर ती काय करते, स्वतः ते घरटं हलवते. का माहितीये का? त्या पक्ष्यांना तिथं झोपायला आवडते, मम्मी तिथं खायला देते, आरामात तिथं राहायला आवडते. परंतु त्या गरुड पक्षीची ती इच्छा नसते की माझ्या लेकरांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे, त्यांना सगळं काही आरामदायी मिळत आहे, सॉफ्ट सॉफ्ट गादी मिळत आहे, तिथंच राहावं ही त्या गरुड पक्षीची इच्छा नसते. आणि म्हणून ती काय करते, ती आपलं जे घरटं आहे तर ती हलवते आणि मग घरटं हलवल्यानंतर काय होते की ती पिल्लं खाली पडतात. बघा, ती म्हणाल किती क्रूर आहे. क्रूर नाहीये ती क्रूर नाहीये, ती एक डिसिप्लिन पक्षी आहे. तर ती काय करते, आपलं घरटं हलवते आणि त्या घरट्यामुळे जोर जबरदस्तीने आपल्या पिल्लांना ती खाली ढकलते. आणि मग ढकलल्यानंतर काय होते बघा, हे तुम्हाला चित्र दिसेल. त्या चित्रामध्ये तुम्ही पहा की ती काय करताय, वर उडते आपल्या घरट्याकडे जात आहे आणि ती घरटं काय करताय, आपल्या दोन्ही पायाने ते हलवत आहे आणि जोर जबरदस्तीने आपल्या पिल्लांना त्या कम्फर्ट झोन मधून ती बाहेर काढत आहे. आणि तिचं घरटं कुठे असते माहितीये का? तुम्ही बघा, चिमणीचं घरटं इथं कुठेतरी असते, आपल्या घरामध्ये पण चिमणी घरटं करते, परंतु गरुड पक्षी इथं खाली कुठेतरी घरटं करत नाही. फार उंच अशा झाडावरती किंवा डोंगर कपाऱ्यावरती ती घर करते. म्हणजे तिचं घरटं उंच ठिकाणी असते, जिथं सहसा करून साप म्हणा किंवा दुसरे छोटे मोठे पक्षी जाणं हे इम्पॉसिबल असते, अशा ठिकाणी करते. मग अशा इतक्या उंच ठिकाणावरून ती आपल्या पक्ष्यांना, पिल्लांना काय करते, खाली ढकलते. सुरुवातीला ऐकायला मिळेल की अरे किती क्रूर पक्षी नाही, पण ती क्रूर नाही, तर तिला आपल्या पिल्लांची काळजी असते की माझ्या पिल्लाने आपलं पूर्ण जीवनभर त्या कम्फर्ट झोन मध्ये राहू नये, तर त्यांनी उडायला शिकावं. आणि मग ती काय करते, त्या पिल्लांना उडवण्या शिकण्यासाठी इथं म्हटलेलं आहे, गरुड पक्षीने आपल्या पिल्लांना उडवायला शिकवताना घरट्यातून खाली ढकलते. आणि मग ढकलल्यानंतर मला काय वाटतंय, पिल्लं खाली पडत असतील, काय म्हणत असतील, जर मोजेस असता मोजेला ढकललं काय म्हणे, मम्मी मम्मी. मला वाटतं ते पक्षी तसं काहीतरी ओरडत असतील, मम्मी मम्मी म्हणत असतील. आणि मग जेव्हा खाली जात असतील तर ती पक्षी काय करते, पुढे म्हटलेलं आहे, त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्या बरोबर तीही उडते. पक्ष्यांना ढकललेलं आहे, ते खाली पडायला लागले, पण ती त्यांना खाली पडू देत नाही, आरडाओरडा करायला लागले. ती देखील त्या स्पीड न येते आणि ती काय करते, अलगद खाली जाते. आणि मग या माझ्या पिल्लांनो, आणि आपल्या पाठीवरती, चित्रामध्ये बघा, आपल्या पाठीवरती ती त्यांना घेते. आणि हा एक्सपिरियन्स ती काय करते, वारंवार करते. मग पिल्लं म्हणत असेल, वाचलो बघा, मम्मीने वाचवलं, मम्मी होती म्हणून वाचलं. पण त्यांना माहित नसते की पुढे तीच टेस्ट आहे. परत ती काय करते, त्याला वरती घेऊन जाते, वरती परत बसवते. तसं सारखं सारखं करते आणि मग एकदा ते उडायला लागतात. लक्षात घ्या की देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील कधी कधी असं करतो. बऱ्याच वेळेला आपल्याला कम्फर्ट झोन मध्ये आपलं ते बिछाना, आपलं बेड सकाळी उठावं असं वाटत नाही, आणि म्हणून आपण नवीन वर्षापासून जर आम्ही हलवलं होतं, चला 6 वाजता उठायचं, सकाळी 6 ते 6:30 ब्लँकेट मधून बाहेर यायचं, स्वेटर टोपी काढायची आणि मग 6 ते 7:30 दररोज आपण प्रार्थना करतो. तिथं फळ्यावर तुम्ही किती तुम्हाला शिकवलं, पोहताना उजवा हात पुढे घ्या, डावा हात घ्या, नंतर पाय मारा, नंतर श्वास रोखून धरा, किती मला वाटते वर्षानुवर्ष कसं पोहायचं याचं जर मी इथं थेरी जर तुम्हाला दिले, कधीही पोहणार नाही. मी तुम्हाला काय केलं पाहिजे, नदी काठी नेलं पाहिजे, विहिरीजवळ नेलं पाहिजे, समुद्राजवळ जिथे कुठे पाणी आहे पोहण्याला आहे तिथं तुम्हाला ढकललं पाहिजे, तेव्हाच तुम्ही पोहायला शिकाल. देवाचे प्रिय लोकांना, आपण पाहतो की गरुडाच्या जीवनामधून देव आपल्याला एक धडा शिकवत आहे आणि तो म्हणतो की मी तुमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. आणि तो आपली काळजी घेतो, पण काळजी घेत असताना सर्व काही आरामदायी गोष्टी देतो असं नाहीये. तर कधी कधी तो तुम्हाला आणि मला आरामदायी गोष्टीमधून बाहेर काढतो, अशासाठी की तुम्ही आणि मी उडायला शिकलं पाहिजेत. जसं की मी सकाळच्या प्रार्थनेचं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. आता दुसरी गोष्ट आपण काय शिकू शकतो गरुडाच्या जीवनामधून, तर ती म्हणजे गरुडाची नजर. दुसरी गोष्ट आपण गरुडाच्या जीवनातून शिकू शकतो ती म्हणजे गरुडाची नजर. नजर कशी असते तर बायबलमध्ये काय लिहिलेलं बघा, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो,
व उंच. योग आजचं पुस्तक ते आहे 39 अध्याय 27 आणि 30 मध्ये लिहिलं आहे. तिथं म्हटलंय, गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय? तो खडकात वस्ती करतो, खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोट करतो, तेथून तो आपले भक्ष्य निरखतो, त्याच्या नेत्रांना ते दूरवर दिसते. बायबल मध्ये लिहिलेलं आहे की गरुड वरती घरट करतो आणि तो वरती कितीतरी किलोमीटर वरून त्याला त्याची शिकार दिसते, त्याच्या नेत्रांना दूरवरती दिसते. हे चित्र तुम्हाला दाखवेल की बघा तिथं समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये एक मासा आहे आणि तो मासा तिथं पोहत आहे. हे गरुडाला फार वरून दिसतंय. तो वरती गिरट्या घालतो आणि त्याची नजर इतकी तीक्ष्ण आहे की तो छोटासा मासा देखील काय करतो, त्याच्या दृष्टीपासून लपू शकत नाही. म्हणजे एवढी तीक्ष्ण नजर त्याची आहे. आणि असं म्हटलं जातं, जे अभ्यासक आहे, पक्षावरतीचे अभ्यास करतात, जे तज्ञ आहे, पक्ष तज्ञ आहे, तर त्यांच्या मते एक पक्षाला, गरुड पक्षाला खास करून 2 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर दिसू शकते. आणि एक सोनेरी गरुड म्हणून आहे, तर त्याला काय अभ्यासक म्हणतात, 2 पेक्षा जास्त किलोमीटरचं दिसू शकते. म्हणजे 2-4 किलोमीटरचं दिसू शकते. की गरुडाची नजर इतकी तीक्ष्ण आहे, 2-3 किलोमीटरवरून दूर तो पाहू शकतो. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक गरुड जो आहे तर तो उडत येत आहे आणि फार दूरवरून तो येत आहे. आणि या कचऱ्यामध्ये काय बघा, आपल्याला तर काही दिसत नाहीये, परंतु तो इतक्या स्पीडने येत आहे की तिथे काहीतरी त्याला दिसलेलं आहे. आणि त्या गोष्टी, जे काही प्राणी पक्षी असेल काय माहित नाही, त्याला समजण्याच्या अगोदरच तो त्याला कॅच करत आहे. आणि बघा त्याचे पंख किती स्पीडनं तो उडून काय केलेला आहे, वरती गेलेला आहे. म्हणजे त्याची नजर किती तीक्ष्ण आहे. अगदी खाली जमिनीवर एखादा ससा जरी कुठे गवत खात असेल, गाजर वगैरे खात असेल, तर तो देखील त्याच्या नजरेपासून दूर राहू शकत नाही. इतकी तीक्ष्ण नजर त्या गरुडाची आहे. गरुडाच्या नजरेपासून आज आपण धडा घ्यायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की ज्याने गरुडाला निर्माण केले त्याची नजर कशी असणार? ज्या देवाने गरुडाला निर्माण केलं, गरुड जर 2-2, 3-3 किलोमीटरचं बघत आहे, तर त्याची नजर किती असणार? ज्या परमेश्वराने मानवाला निर्माण केलं, तो आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहे, ते कॅमेरे सगळं कैद करत आहे, आपले डोळे सगळे कैद. मनुष्य नवीन नवीन शोध लावत आहे. बघा मोबाईल मधले कॅमेरे देखील फार क्लिअर येत आहे, लेन्स चांगल्या येत आहे. मग मला सांगा की ज्या परमेश्वराने मानवाला तयार केलं, तो मानव जर नवीन नवीन शोध लावत आहे, तर त्या परमेश्वराची क्षमता किती असणार, त्या परमेश्वराला किती दिसत असणार आहे. एक दुसरी गोष्ट काय दर्शवते माहिती का, गरुडाची नजर, की देवाचं आपल्यावर लक्ष आहे हे दर्शवते. हा प्रश्न योग नावाचा एक देवाचा भक्त होता. त्याला देवाने विचारलं की अरे बाबा, तुझ्या जीवनामध्ये एवढ्या अडचणी आल्या, पण मी तुला समजावून सांगतो, हे जग मी चालवतोय आणि या जगामध्ये तुला माहितीये का की पक्षीनं आपलं घरटं वरती करते किंवा तिला इतकं दूरचं दिसते, आणि कोणी तिला दिलं, मी तिला ते दिलेलं आहे. आणि मग तो कबूल करतो भक्त आणि म्हणतो योग 42:2 मध्ये, तुला सर्व काही करता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले. म्हणतोय भक्त देवाबरोबर आर्ग्युमेंट करत असताना तो शेवटी कबूल करतो की देव बाप्पा, मी तुझ्या पुढे हात टेकतो आणि आता मला कबूल झालं की सर्व काही करणारा तूच आहे. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं की जर गरुडाची नजर एवढी तीक्ष्ण असेल तर देवाची नजर किती तीक्ष्ण आहे. आणि बायबल आपल्याला सांगतं की देवाची नजर तीक्ष्ण एवढी आहे की त्याच्यापासून काहीच लपून राहू शकत नाही, काहीच नाही. आणि तसं म्हटलं आहे, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे, ते बरे वाईट पाहत असतात. कधी कधी लोक तक्रार करतात, आमच्या जीवनामध्ये काय चाललंय कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही, मी किती त्रासामधून जात आहे, कोणाला त्याचं काही घेणं देणं नाही, मला तो लोक किती त्रास देत आहेत, माझा किती छळ होत आहे, माझ्यावरती किती आरोप लावले जात आहे, कोणाचं लक्ष आहे की नाही. आणि आपल्याला असं वाटतं की कोणाचंच माझ्याकडे लक्ष नाही, पण देवाचं वचन सांगते की देवाचं लक्ष सर्वत्र आहे. गरुड पक्षी जर 2-2 किलोमीटरचं पाहू शकते, तर देव सर्व पृथ्वी पाहू शकतो, कारण की ती त्याने निर्माण केलेली आहे. आणि बायबलमध्ये सांगितलंय की देव तसं करतो. आणि एक भक्त असा म्हणतो दावीद नावाचा, हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे माझे उठणे तू जाणतोस, तू धरून माझे मनोगत समजतो, तू माझे चालणे माझे निजणे बारकाईने पाहतोस, आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. कसं पॉसिबल आहे? काय लोक म्हणते नाही आय डोंट बिलीव्ह ऑन गॉड, देवच नाहीये, ठीक आहे, असं म्हणू शकतात लोक, ठीक आहे. परंतु हे कसं शक्य आहे? तुम्ही म्हणाल की असं कसं असते का संपूर्ण पृथ्वी एकाच नजरेमध्ये लक्षात येईल?
मला सांगा, आता सायंटिस्ट आपल्याकडे बसलेले आहेत, त्यांनी सायंटिस्ट लोकांनी नवीन शोध लावले, आकाशामध्ये मोठमोठ्या दुर्बिणी, मंगळवारती काय चाललं, चंद्रावरती सगळं कॅच करतात. आपला मोबाईल, मला सांगा, फार वर्षापूर्वी जर आपण बघितलं, 100 वर्षापूर्वी जर एखाद्या माणसाला जर मोबाईलची संकल्पना आपण समजावून सांगितली असतील की बघा माझ्याकडे एक असं यंत्र आहे की तो तुमचा फोटो काढू शकतोय, तर त्यावेळेला त्यांना काय वाटलं असतं, काहीतरी जादू मंत्र काहीतरी आहे. म्हणजे त्या काळामध्ये मोबाईल अस्तित्वात आहे किंवा टीव्ही अस्तित्वात आहे, एका ठिकाणी घडणाऱ्या गोष्टी दुसऱ्या ठिकाणी सहज दिसू शकतात, ही संकल्पना त्यावेळेस नव्हती. आता तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे आणि आता आपल्याला ते डायजेस्ट होते, आपण मान्य करतो की हो असं होऊ शकते. मग जर जगामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत तर देवाला शक्य काय का? काहीच नाही. तो आपलं उठणं बसणं निजणं सगळं जाणतो. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जी काय करते त्याला ठाऊक, आणि अगदी इव्हन आपल्या मुखात काय शब्द निघणार आहे, आपल्या मनात काय चाललं ते देखील देवाला समजते. त्याची नजर त्या गरुड पक्षीण्यापेक्षा तीक्ष्ण आहे. हाच धडा आपल्याला इथून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं एका पुस्तकामध्ये, इब्री नावाचं पुस्तक नवीन करत आहे, आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर त्याच्याबरोबर आपला संबंध आहे. त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेलं आहे. सगळं उघड आहे, सगळं. एक सीसीटीव्ही कॅमेरा एक तिथं लावला की सगळ्या लोकांना एकाच वेळेला बघतो, छोटासा कॅमेरा. देवाचं लक्ष सगळ्याकडे आहे. एखादं वारुळ असेल आणि आपण त्या वारुळाचं उभं राहिलं, सगळ्या मुंग्या आपल्याला दिसू शकतात. कोणत्याही मुंगीला कधी पण आपण पाहू शकतो. मला वाटते देवासाठी जसं की आपल्यासाठी ते मुंगीचं वारुळ छोटं असते, तर मला वाटतं की आपली पृथ्वी किंवा आपलं जीवन हे देवासाठी तसं छोटंच आहे. देवा एक नजर टाकली की हा इथं बसलाय, तो तिथं करताय, हा खून करताय, हा व्यभिचार करताय, हा काहीतरी 2 नंबरचे काम करताय, पण हा चांगला आहे, हा काहीतरी सत्कार्य करताय, हा समाजकार्य करताय. देवाला सगळं दिसतंय. फक्त कधी कधी देव वाट बघतो आणि चांगले कामं करणाऱ्या लोकांना कधी कधी देव धीराने प्रतिफळ त्याचं देतो. म्हणून आपल्याला असं म्हणण्याची गरज नाही की देवाचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही. आहे, कारण की गरुडाची नजर तीक्ष्ण करणारा परमेश्वर आहे आणि त्याचं लक्ष आपल्याकडे आहे. तिसरी गोष्ट आणि शेवटची गोष्ट मी सांगणार आहे ते म्हणजे गरुडाचं बळ. आपण पहिली गोष्ट पाहिली गरुडाचे पंख, दुसरं आपण पाहिलं गरुडाची नजर, आणि तिसरं गरुडाचे बळ. आता त्या गरुडाचं मध्ये किती बळ, सगळ्यात शक्तिशाली पक्षी म्हणून ओळखला जातो तो. चित्रामध्ये तुम्ही बघा, एक मोठा ससा, एक 4-5-6 किलोचा जरी ससा असेल तर त्या सशाला तो अलगद उचलू शकतो. इतके बळ देवाने त्या पक्षावर, आणि तो फक्त उचलत नाहीये, तो वर घेऊन जाऊ शकतो. आपल्याला उडणं काय 2 फूट उडी मारणं देखील अवघड होते. म्हणजे आपण मानव हुशार आहोत पक्ष्यांपेक्षा, तरी देखील आपल्याला ते जमत नाही. परंतु ती एक वेगळी क्षमता देवाने गरुड पक्षाला दिलेली आहे. तो उडू शकतो. हे सगळं ओझं घेऊन आपण थोडंसं खंडा घेऊन जरी पायऱ्या चढायचा, धाप लागते. आणि पवित्र शास्त्रामध्ये त्या क्षमतेविषयी सांगितलंय, आणि तिथं असं म्हटलेलं आहे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उठतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. बघा, प्रभूने हे अभिवचन दिलंय. प्रभू परमेश्वर म्हणतो की ज्या गरुड पक्षाला मी बळ देतो ना, तशाच प्रकारचं एक प्रतिकात्मक बळ मी तुम्हाला देत आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्यावरती भाव ठेवा, आणि जे लोक माझ्यावरती भाव ठेवतील मी त्यांना शक्ती देणार आहे. ऑरली एक सपोर्ट देऊन मी तुम्हाला देणार आहे. तुमच्या जीवनामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत असतील, वातावरण नकारात्मक असेल, तरी तुम्ही हार मानू नका. जसं मी गरुडाला नवी शक्ती देतो तशी मी तुम्हाला नवी शक्ती देत आहे. आणि तुम्हाला माहितीये का गरुडाची शक्ती किती आहे? जर आपण छोट्या मुलांची गोष्टींची पुस्तकं वाचली, पूर्वीची पुस्तकं, तर काही गोष्टींच्या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे की गरुडामध्ये एवढी ताकद आहे की एक मोठ्या माणसाला देखील ते घेऊन जाऊ शकतात. म्हणजे आपण पाहतो की तुम्ही डिस्कवरी चॅनलवरती जर पाहिलं, एखादं हरणाचं पिल्लू वगैरे असेल तर त्याला देखील गरुड घेऊन जाऊ शकतंय. मला आश्चर्य वाटतं, एवढी ताकद त्याच्यामध्ये की त्याला ते वरती तिथे घेऊन जाऊ शकतं. आणि तुम्हाला माहितीये का त्याचं खासियत म्हणजे त्याचे पंख आहेत. आणि ज्यावेळेस ते जसं जसं वरती जाते, गरुड पक्षी असेल किंवा पक्षी नसेल, जेवढं तो वरती जातो तेवढं त्याला पॉवर मिळत जातं. आणि वरती गेल्यानंतर आपण पाहतो, आपण ज्यावेळेस एखाद्या डोंगरावरती पर्वतावरती चढतो तर आपल्याला दम लागतो. त्याचं कारण काय? जसं जसं आपण वरती जातो तसं श्वासोश्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो. परंतु गरुड पक्षीचं तसं नाहीये. जसं जसं वरती जाईल तसं जे वातावरण आहे तर ते उष्ण होत जाते. आणि त्या उष्ण वातावरणामध्ये त्या गरुड पक्षीला काय होते की आपले पंख हलवण्याची जास्त गरज पडत नाही. तर त्या वातावरणाचा एक दाब असा निर्माण होतो की त्या दाबाच्या जोरावरती ते अलगद उडत राहतात. जसं की तुम्ही आणि मी मोटरसायकल चालवतो, 4 व्हीलर चालवतो, एकदम स्लोप लागला की निवांत आपली जाते, हे की नाही? सायकल चालवणारा पॅन्डल मारण्याची त्याला गरज नाही. का? कारण की स्लोप आहे, निवांत सायकल आहे. तसंच गरुड पक्षीनीच आहे. जितकं ती वरती जाईल तितकं तिला वरती तरंगत राहणं हे सोपवून जाते. आणि या गरुडाच्या बळामधून आपण शिकू शकतो की देव देखील तुम्हाला आणि मला बळ देतो. आणि गरुड पक्षीनेचं एक वैशिष्ट्य काय माहितीये का? ती काय करते?
आपलं जी काही शिकार आहे ना त्याला खाली मारत नाहीये सहसा करून. आता बघा, एक मासा गरुड पक्षी घेऊन काय करते, वरती उडून गेले. तिने खालीच करावं ना, जर लंच असेल डिनर असेल ते खाली केलं पाहिजे, वरती घरी घेऊन का जायचं. पण एक वैशिष्ट्य काय माहिती का, आता ज्यावेळेस ते समुद्रामध्ये किंवा एखाद्या नदीमध्ये एखाद्या माशाला पकडते तर पकडला तो मरत नाही, लक्षात घ्या. पण त्याला मारण्यासाठी त्या गरुड पक्षाला फार संघर्ष करावा लागतो. त्यासाठी ते गरुड पक्षी काय करते, मासा पकडला असेल तर पटकन उडत जाऊन वर होईल तितक्या वर भरारी घेते आणि जसं जसं वर जाईल तर तसं काय होते, ऑक्सिजन लेवल कमी होत जाते आणि मग ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मासा असेल किंवा साप असेल आपोआप अर्धमेला होतो आणि मग ती घट्ट्यामध्ये ठेवून त्या डोंगराची कपड्यामध्ये ठेवून जे काही शिकार असेल, एखादा साप असेल किंवा एखादं मासा असेल, ससा असेल, त्याला ती खाते. त्याची ते खासियत आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की आज आपण सकाळी वाचलं सूत्रसंहिता 103 आणि 5 मध्ये, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणजे तुझे तारुण्य गरुडासारखे नव्हे. ते पुन्हा एकदा गरुडाचा वापर करताय आणि त्या उदाहरणामधून दाखवत आहे की तुम्ही हार मानू नका, मी तुम्हाला तारुण्य देणार आहे, गरुडासारखं तुम्ही नवे व्हाल, जुन्या गोष्टी तुम्ही झटकून टाकाल आणि नवीन गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. आता गरुडाचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण पाहिलं तर वर्षभरामध्ये एकदा अशी घटना घडते की गरुडाचे जे जुने पंख आहेत तर ते झटकले जातात आणि नवीन पंख त्याला प्राप्त होतात. आणि तुम्हाला माहितीये का, जे नवीन पंख पिस त्याला प्राप्त होतात तर ते जुन्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात आणि आणखीन पुन्हा नव्या जोमाने तो वरती उडण्यासाठी तयार राहतो. आणि मग देव आपल्याला त्याच्या वचनामधून हाच बोध करत आहे की तुमच्या जीवनामध्ये काही जर चुकीच्या गोष्टी असतील, जुन्या गोष्टी असतील तर त्या काढून टाका, नवीन गोष्टी धारण करा. आणि वारंवार आपल्याला बोध केलेला आहे, जुनं ते होऊन गेलं, पहा नवीन झालेलं आहे. जुन्या गोष्टी तुम्हाला काढून टाकायच्या आहेत, नवीन चांगल्या गोष्टी धारण करा, वाईट सवयी सोडून टाका, नवीन चांगल्या सवयी धारण करा आणि बघा की परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वर आणि वर घेऊन जाणार आहे. आणि यामध्ये कसल्या प्रकारची शंका नाही. आजच्या आपल्या संदेशामधून, प्रवचनामधून आपण 3च महत्वाच्या गोष्टी शिकलो की देव आपल्याला गरुडाच्या जीवनामधून शिकू इच्छित आहे.